नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ALD चॅनलमध्ये। साताऱ्याच्या डोंगरामध्ये वसलेलं एक छोटंसं गाव, पहाटच्या धुक्यात हरवलेलं, मातीचा सुगंध, पक्ष्यांचा किलबिलाट आणि गरीब लोकांच्या संघर्षाने भरलेल्या त्या गावाच्या शेवटच्या टोकाला एक छोटंसं कोलारू घर होतं। घराच्या भिंतीवर जागोजागी तडे गेले होते। पावसाळ्यात छपरातून पाणी गळायचं, उन्हाळ्यात घर भट्टीसारखं तापायचं, पण त्या घरात राहत होती 4 माणसं आणि त्या 4 माणसाचं विश्व म्हणजे एकमेकांचं प्रेम। रामू घरातील कर्ता पुरुष, दिवसभर शेतात मजुरी करून थकलेलं शरीर घेऊन तो संध्याकाळी घरी यायचा। त्याची पत्नी सुमन, गरिबीशी रोज झुंजणारी एक शांत स्त्री, आणि त्याची 2 लेकरं, मोठा मुलगा विजय जबाबदारीने वेळेआधी मोठा झालेला आणि लहान मुलगी आराध्या। घरातील आनंद, घरातील प्रकाश आणि त्या घराचं सर्वात मोठं स्वप्न। त्या दिवशी सकाळी आराध्या घरासमोर बसून पुस्तक वाचत होती। तिच्या हातात जुनं फाटलेलं पुस्तक होतं, काही पानं तुटलेली, काही अक्षरं पुसलेली, पण तिच्या डोळ्यात चमक होती। ती पुस्तक वाचताना जणू सगळं जग विसरून जायची। तेवढ्यात मागून विजय आला। "ए डॉक्टरबाई, पुन्हा अभ्यास सुरू?" आराध्या हसली। "दादा, डॉक्टर नाही, मला मोठा अधिकारी व्हायचंय." विजय तिच्याकडे पाहून हसला। "मग झालं, आपल्या गावातील पहिली अधिकारी माझी बहीणच होणार." आराध्या खळखळून हसली, पण त्या हसण्यामागे एक भीती होती, गरिबीची भीती। कारण तिला माहित होतं, स्वप्न मोठी होती, पण घराची परिस्थिती खूप छोटी होती। संध्याकाळ झाली। रामू दमून भागून घरी आला। त्याच्या कपड्यावर माती होती, डोळ्यात थकवा होता। सुमनने त्याच्यापुढे कोरडी भाकरी आणि कांदा ठेवला। रामू शांतपणे जेवू लागला। घरात शांतता होती, फक्त चुलीवर जळणाऱ्या लाकडांचा आवाज येत होता। तेवढ्यात आराध्या हळू आवाजात म्हणाली, "बाबा, उद्या निकाल आहे." रामूने फक्त "हं" एवढंच उत्तर दिलं, पण विजयच्या चेहऱ्यावर उत्साह होता। यावेळी आपली आराध्या पूर्ण गावात नाव काढणार। आराध्या लाजून खाली पाहू लागली, पण रामूच्या मनात वेगळीच चिंता सुरू होती। जर हिला चांगले मार्क्स मिळाले तर पुढे शिकवायचं कसं, तो आतून तुटत होता। एका बाजूला मुलीचं भविष्य, दुसऱ्या बाजूला घरातील गरिबी। त्या रात्री रामू बराच वेळ झोपू शकला नाही। छपराकडे पाहत तो विचार करत होता, "देवा, गरीब माणसाच्या मुलांना एवढी मोठी स्वप्न का दाखवतोस?" दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण गावात निकालाची चर्चा सुरू होती। शाळाबाहेर विद्यार्थ्यांची गर्दी जमली होती। आराध्याचे हात थरथरत होते। "दादा, मला भीती वाटते." विजय हसला। "अगं वेडी, तू तर टॉप होणार." तेवढ्या शाळेच्या मुख्याध्यापकांचा आवाज आला, "आराध्या रामू पाटील." सगळे तिच्याकडे पाहू लागले। आराध्याचं हृदय जोरजोरात धडधडत होतं। मुख्याध्यापक हसले। 91% गुण, संपूर्ण तालुक्यात पहिला क्रमांक। क्षणभर सगळं शांत झालं आणि पुढच्या क्षणी जोरदार टाळ्यांचा आवाज झाला। आराध्याच्या डोळ्यात पाणी आलं। विजय आनंदाने ओरडला, "ही माझी बहीण आहे." त्याने अभिमानाने तिचा हात वर केला। त्या क्षणी आराध्याला वाटलं, तिची सगळी स्वप्न आता खरी होतील, पण तिला माहीत नव्हतं, खरी परीक्षा आता सुरू होणार होती। त्या रात्री घरात वेगळंच वातावरण होतं। सुमनच्या डोळ्यात आनंद अश्रू होते। विजय सतत आराध्याचं कौतुक करत होता, पण रामू मात्र शांत बसला होता। आराध्या हळू आवाजात त्याच्या जवळ आली, "बाबा." रामूने तिच्याकडे पाहिलं। "मला पुढे शिकायचंय." हे शब्द ऐकताच रामूच्या हातातील घास खाली पडला। घरात पुन्हा शांतता पसरली। चुलीतील ज्वाळा हलक्या हलक्या हलत होत्या। रामू काही क्षण काहीच बोलला नाही, आणि मग अचानक कठोर आवाजात म्हणाला,
बस झालं शिक्षण. आराध्या थिजली. पण बाबा, मी म्हटलं ना बस. त्याचा आवाज पहिल्यांदाच इतका कठोर होता. सुमन घाबरली. विजय उठून उभा राहिला. बाबा, ती एवढी हुशार आहे. हुशार असेल, पण आपल्या घरात पैसे नाहीत. रामूचा आवाज थरथरत होता. मी रोज मरमर करतोय, पण घर चालवणं कठीण झालंय. आराध्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती काही न बोलता आत निघून गेली. त्या रात्री ती उशीमध्ये तोंड लपवून खूप रडली. बाहेर अंगणात विजय शांत बसला होता. त्याच्या डोळ्यासमोर बहिणीचे अश्रू फिरत होते. त्या क्षणी त्याच्या मनात एक निर्णय जन्माला आला. काही झालं तरी माझी बहीण शिकणार. त्या रात्री घरात कोणीच नीट झोपलं नव्हतं. बाहेर काळोख दाटला होता. आकाशात ढग जमा झाले होते. कधी मधी वाऱ्याची झुळूक येऊन कोलारू छप्पर हलके हलके थरथरत होते. घराच्या एका कोपऱ्यात आराध्या बसली होती. तिच्यासमोर तिची पुस्तकं पडली होती, पण तिचं लक्ष त्यात नव्हतं. तिच्या डोळ्यात फक्त बाबांचे शब्द घुमत होते. बस झालं शिक्षण. त्या 4 शब्दांनी तिची सगळी स्वप्न मोडून पडली होती. तिने हळूच पुस्तक उचललं. त्याच्या पहिल्या पानावर तिने मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, माझं स्वप्न अधिकारी बनायचं. ते शब्द पाहताच तिचे अश्रू पुस्तकावर पडली. ती स्वतःशीच पुटपुटली, देवा, गरीब मुलींना स्वप्न पाहायचा हक्क नसतो का? बाहेर अंगणात विजय शांत बसला होता. त्याच्या हातात जुनी सायकलची चेन होती. तो ती उगाच फिरवत होता, पण त्याच्या मनात विचाराचं वादळ होतं. त्याला बहिणीचे अश्रू पाहवत नव्हते. त्याने आकाशाकडे पाहिलं. आई म्हणायची, बहिणीचं स्वप्न तुटू देऊ नको. त्याच्या डोळ्यात अचानक एक चमक आली. त्या क्षणी त्यानं ठरवलं, काही झालं तरी आराध्या कॉलेजला जाणार. पहाट झाली. संपूर्ण गाव अजून झोपेतच होतं, पण विजय मात्र घरातून हळूच बाहेर पडला. त्याच्या खिशात फक्त 100 रुपये होते आणि मनात एक हट्ट. तो थेट गावातील मित्र संतोषकडे गेला. संतोष चहाच्या टपरीवर बसला होता. अरे विजय, एवढ्या सकाळी? विजय काही क्षण शांत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, मला पैशाची गरज आहे. संतोषने आश्चर्याने विचारलं, कशासाठी? आराध्याच्या कॉलेजसाठी. संतोष थोडा शांत झाला. त्याने खिशातून 500 रुपये काढले. हे घे, जास्त नाहीत, पण बहिणीसाठी आहेत. विजयच्या डोळ्यात पाणी आलं. उपकार विसरणार नाही, पण सगळे संतोष सारखे नव्हते. विजय गावभर फिरत राहिला. कोणी दार बंद केलं, कोणी टोमणे मारले. स्वतःची नोकरी नाही आणि बहिणीला शिकवणार. गरीब माणसांनी जास्त स्वप्न पाहू नयेत. हे शब्द विजयच्या काळजात घाव घालत होते, पण तो थांबला नाही. दुपारपर्यंत उन्हाने अंग भाजून निघालं होतं, तरीही तो प्रत्येक दार ठोठावत होता. कारण त्याच्यासाठी ती फक्त बहीण नव्हती, ती त्याच्या आयुष्याचं कारण होती. संध्याकाळ झाली. थकलेला विजय गावाच्या बाहेर नदीकाठी बसला. त्याच्या हातात काही मोजके पैसे होते. ते कॉलेजच्या फीसाठी पुरणारे नव्हते. त्याच्या डोळ्यात निराशा भरली. देवा, इतकंही शक्य नाही का? तेवढ्यात मागून आवाज आला, हार मानलीस? विजय मागे वळला. समोर त्याचे जुने शिक्षक उभे होते, देशमुख सर. सर त्याच्या बाजूला बसले. संपूर्ण गावात फिरताना पाहिलं तुला. काय चाललंय? विजयच्या डोळ्यात अचानक अश्रू आले. त्याने सगळं सांगितलं. आराध्याचं स्वप्न, घरची गरिबी, बाबांचा नकार. सगळं ऐकल्यावर सर काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी खिशातून एक लिफाफा काढला. हे घे. विजय घाबरला. नको सर, ही मदत नाही. एका हुशार मुलीच्या स्वप्नातली गुंतवणूक आहे. विजयच्या हातात थरथर कापत लिफाफा आला.
त्याने उघडून पाहिलं. आत कॉलेजच्या फी एवढे पैसे होते. क्षणभर त्याला काहीच बोलता आलं नाही. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या रात्री विजय घरी आला. आराध्या कोपऱ्यात शांत बसली होती. तिने दिवसभर काहीच खाल्लं नव्हतं. विजय तिच्या समोर गेला. ती शांतच होती. विजयने तिच्या समोर कॉलेजचा फॉर्म ठेवला. आराध्या चिजली. हे काय? विजय हसला. तुझ्या स्वप्नाची सुरुवात. आराध्याच्या डोळ्यात आश्चर्य आणि आनंद एकत्र चमकले. दादा, खरंच? हो, तू कॉलेजला जाणार आहेस. क्षणात आराध्या रडत त्याच्या गळ्यात पडली. दादा, तू एवढं सगळं का करतोयस? विजय तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाला, कारण तू फक्त माझी बहीण नाहीस, तू माझं अपूर्ण स्वप्न आहेस. हे सगळं दाराआड उभा राहून रामू ऐकत होता. त्याच्या डोळ्यात अपराधीपणा होता. त्याला मुलीचं स्वप्न मोडायचं नव्हतं, पण गरिबी समोर तो हारला होता. त्या रात्री तो बराच वेळ शांत बसला आणि पहिल्यांदाच त्याला जाणवलं, गरिबी माणसाला वाईट नसते बनवत, ती त्याला असह्य बनवते. दुसरे दिवशी सकाळी आराध्या नवीन ड्रेस घालून तयार झाली होती. तिच्या चेहऱ्यावर आनंद चमकत होता. विजयने जुनी सायकल साफ केली. चल मॅडम, कॉलेजला उशीर होतोय. आराध्या हसली. दोघं सायकलवर निघाले. रस्त्यावर थंड वारा वाहत होता. आराध्याच्या डोळ्यात नवीन स्वप्न, पण त्यांना कल्पनाही नव्हती, त्या कॉलेजच्या रस्त्यावरच त्यांच्या आयुष्याला एक भयंकर वळण मिळणार होतं. सकाळचं कवळं ऊन, थंडगार वारा आणि गावातून शहराकडे जाणारा लांब रस्ता. त्या रस्त्यावर विजयची जुनी सायकल धावत होती. पुढे विजय, मागे बसलेली आराध्या. तिच्या हातात कॉलेजची नवीन पुस्तकं होती. ती सतत आजूबाजूला पाहत होती. शहर, मोठमोठ्या इमारती, गर्दी, नवीन चेहरे, हे सगळं तिच्यासाठी अगदी नवीन होतं. दादा, किती मोठं आहे हे कॉलेज. विजय हसला. एक दिवस इथले लोक तुझं नाव लक्षात ठेवतील. आराध्या हलकेच हसली, पण तिच्या मनात थोडी भीतीही होती, कारण गावातील शांत आयुष्य सोडून ती आता एका वेगळ्या जगात प्रवेश करत होती. कॉलेजच्या गेट समोर विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी होती. कोणी मित्रासोबत हसत होते, कोणी मोबाईलवर फोटो काढत होतं. आराध्या मात्र शांतपणे विजयच्या मागे चालत होती. तिच्या साध्या ड्रेसकडे काही मुली हसत पाहत होत्या. गावाकडची दिसते, एकीने कुजबुजून म्हटलं. आराध्याला ते ऐकू आलं. ती थोडी नाराज झाली, पण विजयने लगेच तिच्याकडे पाहिलं. लोकांचं ऐकायचं नाही. एक दिवस हेच लोक टाळ्या वाजवतील. त्याच्या शब्दांनी तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आलं. पहिला दिवस छान गेला. शिक्षकांनी तिचं कौतुक केलं. तिची ओळख अनेक विद्यार्थ्यांशी झाली आणि संध्याकाळी घरी जाताना ती खूप आनंदात होती. दादा, मला कॉलेज खूप आवडलं. विजय तिच्याकडे पाहून हसत होता. त्याला बहिणीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून समाधान मिळत होतं, पण त्यांना कल्पनाही नव्हती कुणाची तरी नजर त्या आनंदावर पडली होती. दुसरे दिवशी आराध्या कॉलेजच्या कॉरिडॉरमधून चालत होती. तेवढ्यात अचानक समोरून काही मुलं आली. मधोमध चालणारा मुलगा बाकींच्या पेक्षा वेगळा दिसत होता. महागडे कपडे, डोळ्यात अहंकार, चेहऱ्यावर विचित्र हसू. तो होता विक्रांत, कॉलेजमधला सर्वात श्रीमंत आणि बिघडलेला मुलगा. त्याच्या वडिलांची शहरात मोठी दहशत होती. कॉलेजमधले विद्यार्थी त्याला घाबरायचे. विक्रांतची नजर थेट आराध्यावर थांबली. तो काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला, मग हळूच हसला. नवीन आहे का?
त्याच्या मित्राने उत्तर दिलं, हो, गावाकडची वाटते. विक्रांतच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्मित आलं. त्या दिवसानंतर विक्रांत सतत आराध्याच्या आसपास दिसू लागला. कधी कॉलेजच्या गेटवर, कधी कॅन्टीनमध्ये, कधी वर्गाबाहेर. सुरुवातीला आराध्याने दुर्लक्ष केलं, पण हळूहळू तिला अस्वस्थ वाटू लागलं. एक दिवस ती लायब्ररीत बसून अभ्यास करत होती. अचानक तिच्या समोर एक गुलाब येऊन पडला. तिने वर पाहिलं, समोर विक्रांत उभा होता. फ्रेंड्स, आराध्या घाबरली. मला यात काही रस नाही, ती उठून निघून गेली. विक्रांत मात्र हसत राहिला. आज नाही, पण एक दिवस हो म्हणशील. त्याचा आवाज ऐकून आराध्याच्या अंगावर काटा आला. त्या संध्याकाळी घरी जाताना ती शांत होती. विजयने विचारलं, काय झालं? काही नाही. पण तिच्या चेहऱ्यावरची भीती विजयच्या नजरेतून सुटली नाही. काही दिवसांनी परिस्थिती आणखीन वाईट झाली. विक्रांत आता उघडपणे तिचा पाठलाग करू लागला. तो मुद्दाम तिच्या रस्त्यात उभा राहायचा, मित्रासमोर तिच्यावर कमेंट्स करायचा. एक दिवस तर त्याने तिच्या वहीवर लिहिलं, तू फक्त माझी आहेस. हे पाहून आराध्याचे हात थरथर कापू लागले. तिने वही फाडून टाकली. त्या रात्री ती बराच वेळ रडत होती, पण तिने घरी काहीच सांगितलं नाही, कारण तिला माहीत होतं विजयला समजलं तर मोठा गोंधळ होईल. दुसऱ्या दिवशी कॉलेज सुटल्यानंतर ती एकटीच बाहेर पडली. विजयला कामामुळे उशीर होणार होता. संध्याकाळ झाली होती. कॉलेजच्या बाहेरचा रस्ता जवळजवळ रिकामा होता. आराध्या वेगाने चालत होती. तेवढ्यात मागून एका गाडीचा जोरात हॉर्न वाजला. ती घाबरून मागे वळली. समोर काळी स्कॉर्पिओ उभी होती. गाडीची काच हळूच खाली आली. आत विक्रांत बसला होता. तिच्या चेहऱ्यावर विचित्र हसू होतं. बस, सोडतो तुला. नको. आराध्या घाबरत मागे सरकली. विक्रांत गाडीतून खाली उतरला. तो हळूहळू तिच्याकडे येऊ लागला. इतकं का घाबरतेस? आराध्याचं हृदय जोरात धडधडत होतं. रस्ता पूर्ण शांत होता. आजूबाजूला कुणीच नव्हतं. विक्रांत तिच्या समोर येऊन थांबला आणि अचानक त्याने तिचा हात पकडला. क्षणभर आराध्या थिजली, घाबरली. तिच्या डोळ्यात भीती भरली. हात सोडा माझा, ती जोरात ओरडली. पण विक्रांत फक्त हसत होता. एक दिवस तू स्वतःहून माझा हात पकडशील. तेवढ्यात अचानक मागून आवाज आला, हात सोड तिचा. तो आवाज इतका रागाने भरलेला होता की विक्रांतही दचकला. आराध्याने मागे पाहिले आणि तिच्या चेहऱ्यावर आशेची एक किरण चमकली. समोर विजय उभा होता. त्याच्या डोळ्यात ज्वाला पेटल्या होत्या. संध्याकाळचा काळोख हळूहळू वाढत होता. रस्त्यावर वाऱ्याने धूळ उडत होती. आराध्याचा हात अजूनही विक्रांतच्या पकडीत होता. तिच्या डोळ्यात भीती भरली होती आणि समोर विजय उभा होता. त्याच्या डोळ्यात इतका राग होता की क्षणभर विक्रांतही घाबरला. हात सोड तिचा. विजय पुन्हा जोरात ओरडला. विक्रांतने हलकसा हसत आराध्याचा हात सोडला. अरे वा, बॉडीगार्ड आलाय वाटतं. आराध्या पटकन विजयच्या मागे जाऊन उभी राहिली. तिचे हात थरथरत होते. विजयने बहिणीकडे पाहिलं. तिच्या डोळ्यातले अश्रू पाहताच त्याच्या रागाचा ज्वालामुखी फुटला. तो थेट विक्रांत समोर गेला. तिला पुन्हा हात लावला तर हात तोडून टाकीन. विक्रांतही मागे हटणाऱ्यापैकी नव्हता. तो विजयच्या अगदी जवळ येत म्हणाला, माहितीये मी कोण आहे. मला फरक पडत नाही. विजयचा आवाज शांत होता पण भयंकर होता. विक्रांतचे मित्र गाडीतून खाली उतरले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर दादागिरी दिसत होती. आराध्या घाबरली. दादा चल जाऊया. पण विजय हल्लाही नाही. विक्रांत पुन्हा हसला. गावाकडचा दिसतोयस. शहरात जगायचं असेल तर खाली मान घालून राहावं लागतं. विजयने त्याचा कॉलर पकडला
आणि बहिणीकडे वाईट नजरेने पाहणाऱ्याला काय करायचं माहितीये. क्षणात त्याने विक्रांतला जोरात ढकललं. विक्रांत मागे जाऊन गाडीवर आदळला. त्याच्या मित्रांनी विजयला पकडण्याचा प्रयत्न केला, पण विजयच्या डोक्यात आता फक्त बहिणीचे अश्रू होते. त्यांनी एका मुलाला जोरात मारलं, दुसऱ्याला ढकलून दिलं. रस्त्यावर अक्षरशः गोंधळ उडाला. आराध्या घाबरून ओरडत होती, दादा बस ना. पण विजय थांबायला तयार नव्हता. विक्रांत रागाने उठला. त्याच्या ओठातून रक्त येत होतं. त्याने कमरेतून लोखंडी रॉड काढली. आराध्याच्या डोळ्यात भीती दाटली. दादा सावध. विक्रांतने विजयवर रॉडने वार केला, पण विजयने वेळेतच हात पकडला. दोघांमध्ये जोरदार झटापट सुरू झाली. रस्त्यावर गाड्यांचे हॉर्न वाजत होते. लोक दूर उभे राहून बघत होते, पण कोणी पुढे येत नव्हतं. कारण सगळ्यांना माहित होतं, विक्रांतच्या विरोधात जाणं म्हणजे संकट ओढवून घेणं. अचानक विजयने विक्रांतच्या हातातून रॉड हिसकावून घेतली आणि पुढच्या क्षणी त्याने विक्रांतला जोरात मारलं. विक्रांत जमिनीवर कोसळला. त्याच्या कपाळातून रक्त वाहू लागलं. क्षणभर पूर्ण शांतता पसरली. फक्त आराध्याचा घाबरलेला श्वास ऐकू येत होता. विक्रांतचे मित्र धावत त्याच्याजवळ गेले. भाई. विक्रांत हळूहळू उठला. त्याचे डोळे आता पूर्ण लाल झाले होते. विजयकडे बघत हळू आवाजात म्हणाला, आज तू मोठी चूक केलीस. विजयने निर्भीडपणे त्याच्या समोर उभा राहिला. पुन्हा माझ्या बहिणीकडे पाहिलंस तर यापेक्षा वाईट होईल. त्या रात्री गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. रामूच्या मुलाने विक्रांतला मारलं. लोक घाबरून कुजबुजत होते, कारण विक्रांत फक्त श्रीमंत नव्हता, त्याच्या वडिलाची संपूर्ण शहरात दहशत होती. घरी आल्यावर आराध्या अजूनही घाबरलेली होती. सुमनने विचारलं, काय झालं, पण आराध्या काहीच बोलली नाही. विजयही शांत बसला. त्याच्या हाताला जखम झाली होती. सुमनने ती पाहताच घाबरून विचारलं, हे कसं झालं. विजयने खोटं हसत म्हटलं, काही नाही आई, पडलो होतो. पण रामूला काहीतरी चुकीचं असल्याची जाणीव झाली होती. त्याने विजयकडे बारकाईने पाहिलं. खरं सांग, काय झालं. क्षणभर विजय शांत राहिला. मग त्यांनी सगळं सांगितलं. विक्रांत, त्याचा छळ आणि आजचं भांडण. हे ऐकताच सुमनच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. रामूच्या चेहऱ्यावरची रंग उडाली. त्याच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. तू काय करून आलास माहितीये तुला. विजय चिडून म्हणाला, मी चुकीचं काहीच केलं नाही. रामू अचानक ओरडला, तुला माहित नाही ते लोक कोण आहेत. घरात तणाव पसरला. आराध्या रडत होती. माझ्यामुळे हे सगळं झालं. विजय तिच्याकडे पाहत म्हणाला, तुझी काही चूक नाही. रात्र गडद होत गेली. बाहेर कुत्रे भुंकत होते. घरात सगळे जागे होते आणि अचानक घरासमोर एका गाडीचा जोरात ब्रेक लागला. सगळेच दचकले. खिडकीतून पिवळ्या लाईटचा प्रकाश आत आला. रामूच्या चेहऱ्यावर भीती पसरली. तो थरथरत उठला. बाहेरून कोणीतरी जोरात दार ठोठावत होतं. धाड धाड धाड. सुमन घाबरून म्हणाली, एवढ्या रात्री कोण असेल. पण रामूला उत्तर माहीत होतं. त्याच्या कपाळावर घाम फुटला आणि बाहेरून एक भयानक आवाज घुमला, दार उघड रामू, नाहीतर दार तोडून आत येऊ. रात्रीचा काळोख आणखीन गडद झाला होता. घरासमोर उभी असलेली काळी स्कॉर्पिओ जणू मृत्यूसारखी वाटत होती. तिच्या हेडलाईटचा पिवळसर प्रकाश थेट रामूच्या घरावर पडत होता. दारावर पुन्हा जोरात ठोका पडला. धाड धाड धाड. रामू, दार उघड. तो आवाज इतका भयानक होता की सुमनच्या अंगावर काटा आला. आराध्या भीतीने विजयच्या जवळ जाऊन उभी राहिली. रामूचे हात थरथरत होते. त्याला माहित होतं दाराबाहेर कोण उभा आहे. विजय पुढे आला. मी बघतो. पण रामूने त्याचा हात पकडला. नको. त्याच्या आवाजात भीती स्पष्ट होती. तू काही बोलायचं नाही.
विजय आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागला. पहिल्यांदाच त्याने बाबांना इतकं घाबरलेलं पाहिलं होतं. रामू हळूहळू दाराजवळ गेला. त्याच्या कपाळावर घाम होता. त्याने थरथरत्या हाताने कडी काढली. दार उघडताच बाहेर उभ्या माणसाची सावली घरात पसरली. समोर विक्रांतचे वडील उभे होते. भल्या मोठ्या शरीराचे, डोळ्यात राग आणि चेहऱ्यावर क्रूरता. त्याच्या मागे 4-5 गुंड उभे होते. गावात सगळे त्यांना भाऊसाहेब म्हणायचे, कारण त्याच्या विरोधात कोणी बोलण्याची हिम्मत करत नव्हतं. भाऊसाहेबांनी घरात नजर फिरवली. त्याची नजर थेट विजयवर थांबली. क्षणभर घरात शांतता पसरली. मग ते हळूहळू विजय जवळ आले. तूच का तो हिरो? विजय निर्धाराने उभा राहिला. तुमच्या मुलाने चुकी केली होती. हे ऐकताच रामू घाबरला. गप्प बस विजय. पण उशीर झाला होता. भाऊसाहेबाच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. ते अचानक विजयच्या अगदी जवळ आले. माझ्या मुलावर हात उचलतोस? त्याचा आवाज इतका थंड होता की आराध्या थरथरली. विजय मागे हटला नाही. तो माझ्या बहिणीला त्रास देत होता. क्षणभर सगळं शांत झाले. मग अचानक भाऊसाहेब मोठ्याने हसू लागले. ते हसू विचित्र आणि भयानक होतं. अरे, प्रेमात थोडंफार चालतं. हे ऐकताच विजयचा राग अनावर झाला. त्याला प्रेम म्हणत नाहीत. विजय ओरडला. ती घाबरली होती त्याच्यामुळे. भाऊसाहेबांचा चेहरा अचानक बदलला. त्यांच्या डोळ्यात आता राक्षसी राग होता. क्षणात त्यांनी विजयचा कॉलर पकडला. खूप बोलायला लागलास. सुमन घाबरून मध्ये आली. साहेब माफ करा, मुलगा आहे. रामूही हात जोडून उभा राहिला. चूक झाली साहेब. पण विजय अजूनही शांत नव्हता. मी काही चुकीचं केलं नाही. हे ऐकताच भाऊसाहेबांनी त्याला जोरात ढकललं. आराध्या रडू लागली. दादा. भाऊसाहेबांनी संपूर्ण घराकडे पाहिलं. त्यांच्या नजरेत तुच्छता होती. तुझ्यासारख्या गरीब लोकांनी आमच्याशी पंगा घ्यायचा नाही. रामू खाली मान घालून उभा होता. त्याच्या डोळ्यात अपमानाचे अश्रू होते. भाऊसाहेब दाराकडे वळले, पण जाताना ते थांबले. हळूहळू मागे वळून त्यांनी रामूकडे पाहिलं आणि थंड आवाजात म्हणाले, तुझा मुलगा मला पुन्हा दिसला तर त्याचा मृतदेह दिसेल. हे शब्द ऐकताच घरात जणू वेळ थांबली. सुमनच्या हातातून पदर सुटला. आराध्या थिजली आणि रामूच्या पायाखालची जमीन सरकली. भाऊसाहेब आणि त्याचे माणसे निघून गेले. स्कॉर्पिओचा आवाज हळूहळू दूर गेला, पण त्या धमकीचा आवाज अजूनही घरात घुमत होता. त्याचा मृतदेह दिसेल. त्या रात्री कोणी झोपलं नाही. सुमन सतत रडत होती. आराध्या कोपऱ्यात बसून थरथरत होती. विजय मात्र शांत बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर राग होता, भीती नव्हती. मी घाबरत नाही त्यांना. रामू अचानक ओरडला, पण मी घाबरतोय. घरात शांतता पसरली. रामूच्या डोळ्यात अश्रू आले. मी आयुष्यभर गरीब राहिलो, अपमान सहन केला, पण माझ्या मुलाचा मृत्यूदेह पाहू शकत नाही. हे ऐकताच विजय शांत झाला. पहिल्यांदाच त्याने बाबाच्या आवाजातली असह्यता ऐकली. रात्र अर्धी झाली होती. बाहेर पाऊस सुरू झाला. छपरातून पाणी टपकत होतं. रामू एकटाच अंगणात बसला होता. त्याच्या डोळ्यासमोर सतत एकच दृश्य येत होतं. रक्ताने माखलेला विजय. तो घाबरून डोळे बंद करत होता. नाही नाही नाही. त्याच्या मनात एक निर्णय आकार घेत होता, कठोर पण गरजेचा. पहाट झाली. पाऊस थांबला होता. घरात भयंकर शांतता होती. विजय उठून बाहेर आला. त्यानं पाहिलं, रामू एका जुन्या बॅगेत कपडे भरत होता. विजय गोंधळला. हे काय? रामूने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात झोप नव्हती, फक्त भीती होती. ते हळू आवाजात म्हणाले, तू आजच गाव सोडून जाणार आहेस. विजय दचकला. काय? मी तुझी तिकीटं काढली आहेत. तू तुझ्या मामाकडे जाणार आहेस. आराध्या हे ऐकताच बाहेर आली. नाही बाबा,
ती रडू लागली. दादा जाऊ नको. पण रामू कठोर झाला होता, कारण त्याला माहित होतं हा निर्णय नाही घेतला तर तो स्वतःचा मुलगा गमावेल. घरात भयानक शांतता होती. विजय समोर ठेवलेली बॅग जणू त्याला घरापासून दूर नेत होती. आराध्या सतत रडत होती, दादा तू गेलास तर मी एकटी पडेल. विजयच्या डोळ्यातही पाणी होतं, पण तो हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला, अगं वेडी, मी कायमचा थोडीच जातोय. पण त्याच्या मनालाही माहीत होतं हे जाणं साधं नव्हतं. बस स्थानकावर सकाळची गर्दी होती. रामू शांत उभा होता. त्याने पहिल्यांदाच मुलाच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं नाही, कारण त्याच्या मनात अपराधीपणा होता. बस सुरू झाली. आराध्या धावत बसच्या मागे आली. दादा लवकर परत ये ना. विजयने खिडकीतून हात बाहेर काढला. त्याच्या डोळ्यात अश्रू चमकत होते आणि बस हळूहळू दूर निघून गेली. त्या दिवसानंतर घर बदललं. आराध्याचे हसू हरवलं. ती रोज कॉलेजला जायची, पण आता तिच्यासोबत विजय नव्हता. रस्त्यावरची प्रत्येक सावली तिला घाबरवत होती. आणि दुसरीकडे दूर शहरात विजय रात्री झोपू शकत नव्हता, कारण त्याच्या मनात सतत एकच प्रश्न घुमत होता, मी गेल्यावर आराध्या सुरक्षित असेल ना. पण त्याला माहीत नव्हतं त्याच्या गैरहजेरीत नियती एक भयंकर खेळ खेळणार होती. पण त्यांना अजून माहीत नव्हतं ही फक्त एका मोठ्या वादळाची सुरुवात होती. विजय गाव सोडून गेल्यानंतर आराध्या पूर्ण बदलली होती. पूर्वीसारखं खळखळून हसणं बंद झालं होतं. कॉलेजमध्ये ती आता शांत राहू लागली, पण विक्रांत मात्र पुन्हा तिच्या आसपास फिरू लागला होता. तो आता काही बोलत नव्हता, फक्त दूर उभं राहून तिच्याकडे पाहत राहायचा. आणि तीच गोष्ट आराध्याला अजून जास्त घाबरवत होती. एक दिवस कॉलेजमधून घरी येताना तिला जाणवलं कोणीतरी तिचा पाठलाग करतंय. ती घाबरत मागे वळली, पण रस्त्यावर कोणीच नव्हतं. तरीही तिचं मन जोरात धडधडत होतं. त्या रात्री तिला झोप लागली नाही. खिडकी बाहेर कोणाची तरी सावली उभी असल्याचा भास तिला होत होता. दुसरीकडे विजय शहरात काम करत होता, पण त्याचं मन सतत गावात अडकलेलं होतं. तो रोज आराध्याला फोन करायचा, पण आता तिचा आवाज बदलला होता. मी ठीक आहे दादा, ती एवढंच म्हणायची आणि लगेच फोन ठेवायची. एक दिवस रात्री अचानक विजयला आराध्याचा फोन आला. ती खूप घाबरलेली वाटत होती. दादा, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. विजय दचकला. काय झालं? पण तेवढ्यात फोनवर जोरात कोणाचा तरी आवाज आला आणि अचानक कॉल कट झाला. विजय पुन्हा पुन्हा फोन लावत राहिला, पण फोन बंद झाला होता. त्या रात्री त्याच्या डोळ्यात झोप नव्हती, कारण त्याच्या मनात एकच भीती जिवंत झाली होती. आराध्या संकटात तर नाही ना. दुसऱ्या दिवशी सकाळी विजय गावाकडे निघाला. संपूर्ण प्रवासात त्याचं मन बेचैन होतं. आराध्याचा घाबरलेला आवाज सतत त्याच्या कानात घुमत होता. दादा, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. बस गावात पोहोचली, पण गावात काहीतरी वेगळंच वातावरण होतं. लोक कुजबुजत होते. काही जण विजयकडे पाहून शांत होत होते. त्याचं मन अजून घाबरलं होतं. तो धावत घराकडे गेला आणि घरासमोर पोहोचताच त्याचे पाय थबकले. घरासमोर मोठा मंडप उभा होता. ढोल ताशांचा आवाज येत होता. लोक लग्नाच्या कपड्यात फिरत होते. विजयच्या काळजात धस्स झालं. तो घरात धावत गेला आणि पुढच्या क्षणी त्याच्या डोळ्यात अश्रू आले. समोर आराध्या नवरीच्या वेशात बसली होती आणि तिच्या बाजूला विक्रांत. हे लग्न थांबव, विजय जोरात ओरडला. घरात एकच गोंधळ उडाला. आराध्या रडत खाली मान खालून बसली होती. विजय थेट रामूकडे गेला. बाबा, हे काय केलं तुम्ही? रामूच्या डोळ्यात अश्रू होते. माझ्याकडे दुसरा मार्ग नव्हता. ज्याने तिला त्रास दिला त्याच्याशीच लग्न लावलंय. विजयचा आवाज तुटत होता. तेवढ्यात विक्रांत उठला.
तुझ्या बाबांनी स्वतःच होकार दिलाय. विजयने त्याचा कॉलर पकडला. तू जबरदस्ती केलीस. क्षणभर सगळे घाबरले, पण आराध्या अचानक मध्ये आली. दादा बस. तिच्या डोळ्यात वेदना होत्या. बाबांना मारून टाकण्याची धमकी दिली होती त्यांनी. हे ऐकताच विजय शांत झाला. त्याच्या हाताची पकड सैल झाली. त्याने बाबाकडे पाहिलं. रामू खाली मान घालून रडत होता. त्या क्षणी विजयला पहिल्यांदा जाणवलं, गरिबी माणसाला किती असह्य बनवते. लग्न झालं. आराध्या विक्रांतच्या घरी गेली. सगळ्यांना वाटत होतं आता तिचं आयुष्य नरक होईल, पण हळूहळू काहीतरी बदलू लागलं. आराध्या सगळ्यांशी प्रेमाने वागत होती. विक्रांत आजारी पडला तर ती रात्रभर त्याच्याजवळ बसायची, त्याच्या आईची सेवा करायची. घरात पहिल्यांदाच शांतता आली होती. विक्रांत मात्र आतून तुटत होता, कारण त्याला रोज स्वतःचीच लाज वाटत होती. काही महिन्यांनी आराध्याने एका गोंडस मुलीला जन्म दिला. पहिल्यांदा त्या छोट्याशा बाळाला हातात घेताना विक्रांतच्या डोळ्यात पाणी आलं. त्या निष्पाप चेहऱ्याकडे पाहताना अचानक त्याच्या मनात भीती निर्माण झाली. उद्या माझ्या मुलीला कोणी त्रास दिला तर. आणि त्या क्षणी त्याला आराध्या आठवली. तिची भीती, तिचे अश्रू आणि विजयचा राग. त्याच्या डोळ्यासमोर स्वतःची घाणेरडी कृत्य उभी राहिली. तो रात्रभर झोपू शकला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तो थेट विजयच्या घरी गेला. विजय अजूनही त्याच्यावर रागावलेला होता, पण विक्रांत अचानक त्याच्या पायावर बसला. मला माफ कर. विजय थिजला. मी खूप चुकीचा होतो. एका मुलीचा बाप झाल्यावर मला माझी चूक कळाली. तिच्या डोळ्यात खरे पश्चाताप होतं. घरात शांतता पसरली. आराध्या दारात उभी होती, डोळ्यात अश्रू घेऊन. रामू हळूच रडत होता. काही क्षणांनी विजयने विक्रांतला उठवलं आणि शांत आवाजात म्हणाला, माणूस चुकतो, पण चूक समजून बदलला तर तो पुन्हा माणूस बनतो. हे ऐकताच विक्रांत रडू लागला. आराध्या हसत आपल्या मुलीकडे पाहत होती. त्या छोट्या मुलीने एका गुंडाला माणूस बनवलं होतं. त्या दिवशी अनेक वर्षांनी त्या घरात पुन्हा आनंद परतला. गरिबी अजूनही होती, संघर्ष अजूनही होता, पण आता त्या घरात भीती नव्हती, कारण तिथे पुन्हा नात्याचं प्रेम जिवंत झालं होतं. कधी कधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून उभं करतं जिथे प्रत्येक निर्णय चुकीचा वाटतो, पण प्रेम, माणुसकी आणि एका निष्पाप मुलीच्या जन्माने एका राक्षसाचं हृदय बदलू शकतं. आणि म्हणूनच खरं शिक्षण पुस्तकात नसतं, ते माणसाच्या मनात असतं. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. सर्वजण आपल्या तब्येतीची काळजी घ्या. पुन्हा भेटूया नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.